वर्धा मार्गावरती अस्वच्छ परिसर लपवण्यासाठी पांढरे कपडे लावले असल्याचं आपण बघितलं। पुढे एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी घट झाली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 26 फुटांवर आहे। जिल्ह्यातील बंधारे अजूनही पाण्याखालीच आहे। पंचगंगा घाट परिसरामध्ये चिखल आणि घाणीचं साम्राज्य देखील पाहायला मिळतंय। तर आपण पाहतोय कोल्हापूरमधल्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी घट झाली असल्याचं बघायला मिळतंय। या संपूर्ण परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य दिसतंय। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून घेऊयात। तर भूषण, आपण पाहतोय पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये काही दिवसांपूर्वी झाली असलेली वाढ आपण पाहिली होती, मात्र आता घट झालेली आहे आणि घाणीचं साम्राज्य आहे। काय अपडेट? नक्कीच गेल्या 4 दिवसापासून पावसानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर्ण उघडी पाहती दिलेली आहे आणि त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा एकदा घट होताना आपल्याला बघायला मिळते। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत देखील मोठी घट झालेली आहे। आता पंचगंगा नदीची पाणी पातळी 26 फुटांपर्यंत आहे। खरं तर गेल्या 6 दिवसानंतर पुन्हा एकदा हे नदीचं पाणी पात्रामध्ये गेलेलं आहे आणि त्यामुळे 6 दिवस पात्राबाहेर हे सगळं पाणी असल्यामुळे नदी घाट परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य आहे ते पसरलेलं होतं। चिखल आहे तो साचलेला होता आणि आता प्रशासनाकडून JCBच्या सहाय्याने हा सगळा चिखल हटवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर या सगळ्या घाट परिसरामध्ये औषध फवारणी देखील सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। दुसरीकडे नदी पात्रामध्ये जे काही मंदिरं आहेत त्यांची शिखरं आता पुन्हा एकदा दिसायला सुरुवात झालेली आहे असं म्हणावं लागेल। खरं तर ही सगळी नदीची पाणी पातळी 37 फुटांपर्यंत पोहोचलेली होती, मात्र 4 दिवस पूर्णपणे पाऊस थांबलेला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा ही नदीचं पाणी जे आहे ते घटलेलं आहे। मात्र असं जरी असलं तरी जिल्ह्यातील 16 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत, तर दुसरीकडे धरणांच्या पाणी पातळीत देखील काहीशी समाधानकारक वाढ आहे असं म्हणावं लागेल। अजूनही पावसाची अपेक्षा धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी भूषण। आपण पाहतोय पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती आता घटलेली आहे।